तथागतांना वंदन, महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। विषय आहे महाबोधी महाविहार मुक्तीचा प्रश्न आणि त्याकरता आतापर्यंत करण्यात आलेली आंदोलनं आणि आता जे आंदोलन सुरू आहे तो परिप्रेक्ष्य या संबंधात मी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे। लॉर्ड बुद्धा द एनलाइटन वन, महाबोधी प्राप्त झाले लॉर्ड बुद्धाला बोधगयेत बंदिवान आहे। बोधगया ज्या ठिकाणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाला बोधी प्राप्त झाली तो बुद्ध बोधगयेमध्ये बंदिवान आहे। अखिल मानव मात्राच्या दुःखमुक्तीचा मार्ग आलोकित करणारा गौतम बुद्ध बंदिवान आहे। बातमी आपण वाचलेली आहे सगळ्यांनी, त्याच परिप्रेक्ष्यामध्ये आपण हे आयोजन करतो आहोत। हे जे आंदोलन सुरू आहे सध्या बोधगयेमध्ये महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचं, 15 वर्षानंतर हे आंदोलन पुन्हा जिवंत झालेलं आहे। परमश्रद्धेय भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या आंदोलनाचा आपण विस्ताराने मांडणी करणार आहे मी, परंतु 2010ला त्यांनी आंदोलन मागे घेतलं आणि त्यानंतर आता 2025ला नव्याने हे आंदोलन सुरू होत आहे। 15 वर्षानंतर बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीचा हा प्रश्न पुन्हा जिवंत झालेला आहे। 12 फेब्रुवारी 2025ला आंदोलन सुरू झालं। माझ्या माहितीप्रमाणे मी जे वाचलेलं आहे व्हॉट्सअपवर, 12 फेब्रुवारी 2025ला आंदोलन सुरू झालं। शेकडो भिक्खू भिक्खुणी आणि उपासक या आंदोलनात सहभागी आहेत सध्याच्या स्थितीमध्ये आणि रिले हंगर स्ट्राईक सुरू आहे त्या ठिकाणी। रिले म्हणजे एका बॅचमध्ये दररोज काही लोक उपोषणाला बसत आहेत आणि अशा प्रकारे त्याला रिले हंगर स्ट्राईक आपण म्हणतो, अशा प्रकारचं ते आंदोलन सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे कारण बनते सुरेश ससाईंनी जे आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलनामध्ये साधारणपणे 1956 नंतर ज्यांची धम्मदीक्षा झाली ते बौद्ध आंदोलनात सहभागी होते। त्याच्या पूर्वीचे जे बौद्ध होते भारतामध्ये ते या आंदोलनात कधीही सहभागी होताना दिसले नाहीत। अपवादात्मक काही असतील तो भाग वेगळा, परंतु या आंदोलनामध्ये असं नोंदवण्यात आलेलं आहे की या आंदोलनामध्ये त्रिपुरा, लडाख, उत्तर प्रदेश आणि अन्य प्रदेशातील भिक्खूही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी आपलं आंदोलनाला समर्थन जाहीर केलेलं आहे। याचा अर्थ असा आपण समजूया की 56च्या नंतरच्या आणि 56च्या पूर्वीचे, 1956च्या नंतरचे आणि 1956च्या पूर्वीचे असं सर्व बौद्ध मिळून हे आंदोलन सुरू आहे आणि ही आपल्याकरता सगळ्यात चांगली ज्याला आपण म्हणू की शुभचिंतन आहे, ही शुभ बाब आपण मानूया। या आंदोलनाला भारतातील विविध बुद्धिस्ट संघटनांचं समर्थन प्राप्त आहे। विविध बुद्धिस्ट संघटनांचं समर्थन प्राप्त आहे असं आयोजक म्हणत आहेत। त्याचबरोबर थायलंड, श्रीलंका वगैरे बुद्धिस्ट देशाच्या बौद्ध संघटनांनीही या आंदोलनाला आपलं समर्थन सुरू केलेलं आहे। या अर्थाने हे आंदोलन राष्ट्रीय आहे, या अर्थाने हे आंदोलन आंतरराष्ट्रीयसुद्धा झालेलं आहे। आम्हीही या आंदोलनात सहभागी असताना आंतरराष्ट्रीय सहयोग मिळावा यासाठी निश्चितच प्रयास केले होते, त्याचा उल्लेख मी नंतर करेन। आंदोलनात सगळ्यात महत्त्वाची मागणी जी करण्यात आलेली आहे ती अत्यंत समयोचित आहे, ती आवश्यकही आहे, योग्यही आहे की महाबोधी महाविहाराचा जो कायदा आहे, ज्याला म्हणतात महाबोधी महाविहार म्हणत नाही त्याला, एक म्हणतात त्याला टेम्पल ॲक्ट, हा जो कायदा आहे बोधगया टेम्पल ॲक्ट 1949, हा कायदा बदलावा आणि या कायद्याच्या स्थानी नवीन कायदा यावा याकरता हे आंदोलन सुरू आहे। फक्त प्रबंधन समिती बदलावी याकरता आंदोलन नाही आहे,
तर कायदाच बदलला पाहिजे आणि हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याकरता हे आंदोलन सुरू आहे. त्याकरता आंदोलनकर्त्याचं मनपूर्वक आपण अभिनंदन केलं पाहिजे. आणि स्थानिक सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने स्थानिक सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. एक बाब आवर्जून नोंदवावीशी वाटते की या आंदोलनाची प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडिया कोणीही या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. 12 तारखेपासून आंदोलन सुरू आहे. लहान सहान बातम्या येतात वर्तमानपत्रामध्ये. मी काळजीपूर्वक वाचतो वर्तमानपत्रातल्या बातम्या, परंतु या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. माझ्याकडे स्मार्टफोन नाही आहे, परंतु कधीकधी असं काही महत्त्वाचं आलं तर कोणीतरी माझ्यापर्यंत ती बातमी पोहोचवते आणि म्हणून मला ही बातमी कळली. अन्यथा मीही या बातमीविषयी अनभिज्ञ राहिलेलो असतो. माझ्यासारखे कोट्यवधी लोक असतील ना, ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या सुविधा नाही आहेत, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचू दिली नाही आहे. परंतु त्या ठिकाणी असं नोंदवण्यात आलेलं आहे की बिहार सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरीही हे आंदोलन सुरू आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपले जे प्रश्न असतात, आपल्या ज्या समस्या असतात, त्यांना मेनस्ट्रीम मीडिया जो आहे, तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल, तर या मेनस्ट्रीम मीडिया आपल्या प्रश्नांना, आपल्या कन्सर्नना कधीही प्रतिसाद देत नाही असं आपण म्हणूया. आणि म्हणून बरेचदा ज्याला आपण ऑल्टरनेट मीडिया म्हणतो, बहुजन सौरभ हा ऑल्टरनेट मीडिया आहे. मेनस्ट्रीम मीडियामध्ये आपल्याला जागा मिळाली असती तर आपल्याला काही बहुजन सौरभची कदाचित गरजही पडली नसती. मूक नायक का सुरू केला? बाबासाहेबांनी म्हटलंच आहे की आम्हाला मेनस्ट्रीम मीडियामध्ये जागा देत नाही, आमची जाहिराती छापायला तयार नाहीत. त्यामुळे आपण जो काही मीडियाचा हा प्रयोग करतो आहोत याला आजच्या जगामध्ये ऑल्टरनेट मीडिया असं म्हणतात. जर तुम्ही आमचं छापणार नसाल तर आम्ही आमच्या मीडिया स्थापन करू आणि आमच्या प्रश्नांना आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न करू. जेव्हा मीडिया अशा प्रकारे प्रयास करते तेव्हा असं गृहीत धरायला काही हरकत नाही की संपूर्ण मीडिया हा आपल्या प्रश्नांविषयी कधीही दखल घ्यायला तयार नाही. डॉक्टर विलास खरात या आंदोलनाचं नेतृत्व करतात. आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना डॉक्टर विलास खरात परिचित असतील. नागपूरचे येतात मला वाटते ते. डॉक्टर विलास खरात या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आणि आकाश लामा हे दुसरं आहे. म्हणजे आकाश लामा आणि डॉक्टर विलास खरात मिळून नेतृत्व करत आहेत. आणि मग या संबंधात घोषणा करण्यात आलेली आहे की हे आंदोलन आमचं सतत कायम राहील. जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम राहील. आणि आमरण उपोषणाचाही विचार त्यांनी घोषित केलेला आहे. जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील. आणि आयोजकांनी घोषणा केलेली आहे की आम्हाला जीवनाचं बलिदान करावं लागलं तरीही आम्ही यासाठी तयार आहोत. हे आंदोलन महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत सुरू राहील. रविवारी मीटिंग झालेली होती आमची वंदना संघाची, ज्याला आम्ही धम्मसंहिती म्हणतो. त्या धम्मसंहितेमध्ये वंदना संघाने या आंदोलनाला अनकंडिशनल सपोर्ट घोषित केलेला आहे. आपलं समर्थन या आंदोलनाला घोषित केलेलं आहे. आंदोलनकर्त्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मी आपणा सर्वांना आवाहन करतो की या फोरमनेही, या संगीतीनेही, धम्मसंगोष्ठीनेही या आंदोलनाला समर्थन करावं असं माझं आपणा सर्वांना आवाहन आहे. हा प्रश्न आपल्या सर्वांकरता महत्त्वाचा आहे. हा प्रश्न सुटला पाहिजे. आणि मग अशा प्रश्नासंबंधी ज्या ज्या संघटना, ज्या ज्या व्यक्ती, जे जे नेतृत्व पुढे येतं आणि आंदोलन करतं त्या सर्वांना आपण अनकंडिशनल सपोर्ट दिला पाहिजे. आपण आंदोलनाला सपोर्ट करतो आहोत, जो आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. महाबोधी महाविहारासंबंधी 2-4 गोष्टी मी सांगू इच्छितो. पहिलं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जगातील सर्वच बौद्धांकरता हे अत्यंत महत्त्वाचं असं, सर्वात महत्त्वाचं असं पवित्रतम स्थान आपण मानतो. कारण त्या ठिकाणी बुद्धाला बोधी प्राप्त झाली आणि त्यामुळे जगातील बौद्धांसाठी हे
सर्वात महत्त्वाचं जे श्रद्धास्थान आहे, मुसलमानांकरता मक्का मदिना असेल त्या पद्धतीचं, शीखांकरता जसं अमृतसरचा गुरुद्वारा आहे, तशाच प्रकारे आपल्यासाठी हे अत्यंत पवित्र असं स्थान आहे, आपलं सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशन सोशल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्रसंघाची संघटना आहे. ही संघटना म्हणते की महाबोधी महाविहार हे बुद्धाच्या जीवनातील 4 महत्त्वपूर्ण स्थानांपैकी एक स्थान आहे. लुंबिनी बुद्धाचं जन्मस्थान, महाबोधी महाविहार बोधगया त्या ठिकाणी बुद्धाला बोधी प्राप्त झाली, सारनाथ पहिल्यांदा पंचवर्गीय भिक्खूंना त्यांनी दीक्षा दिली, आणि कुशीनारा ज्या ठिकाणी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. ही 4 स्थानं युनेस्कोच्या दृष्टीने बुद्धाच्या जीवनाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची स्थानं आहेत. आणि या स्थानांपैकी एक म्हणजे महाबोधी महाविहार. त्यांचंच म्हणणं असं आहे युनेस्कोचं की ख्रिस्तपूर्व 525 या वर्षी या स्थानी तथागत सिद्धार्थ गौतमाला या ठिकाणी बोधी प्राप्त झाली. इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो की एनलाइटन्ड वन, लॉर्ड बुद्धा द एनलाइटन्ड वन अशा प्रकारचा शब्द वापरला जातो. एनलाइटन्ड वन हा जो शब्द आहे बुद्धाकरता आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरला जातो. एकमेव आहे जगामध्ये ज्याला बोधी प्राप्त झाली अशी एकमेव व्यक्ती आहे, आणि म्हणून त्याला एनलाइटन्ड वन असं म्हणतात. बुद्धा, लॉर्ड बुद्धा द एनलाइटन्ड वन. आणि ही बोधी प्राप्त झाली पिंपळ वृक्षाखाली, तिथे बसलेले असताना बोधी प्राप्त झाली. आता त्याला आपण बोधिवृक्ष असं म्हणतो. आणि मग युनेस्कोच्या दृष्टीने तो बोधिवृक्षही या विहाराच्या परिसरातील तो बोधिवृक्ष तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं विहार आपल्याकरता महत्त्वाचं आहे. इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकामध्ये या बोधिविहाराची निर्मिती सम्राट अशोकाने केलेली आहे असं युनेस्कोची मान्यता आहे. आपण सर्व त्याला मानतो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी महत्त्वाच्या एवढ्याच करता आहेत की ज्या आधारावर आपण आपला हक्क प्रस्थापित करू इच्छितो या दृष्टीने आपलं हे महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. 2002मध्ये युनेस्कोने याला आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे. 2002 साली आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक वारसा घोषित करण्याचे काही निकष असतात. त्या आधारावर महाबोधी महाविहाराला आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि 1778चा कायदा आहे की 1878चा कायदा आहे, त्या कायद्याच्या अधीन आता तो परिसर सुरक्षित आहे, संरक्षित आहे असं मानलं जातं. आणि त्या ठिकाणी काहीही दुरुस्ती करायची असेल, कोणतेही बांधकाम करायचं असेल तर एक विशिष्ट परमिशनची गरज आहे, परवानगीची गरज आहे. कारण आंतरराष्ट्रीय वारसा म्हटल्यानंतर त्या स्थानाचं महत्त्व वेगळ्या प्रकारचं आहे. आणि मग अशा प्रकारे या महाविहाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर युनेस्कोसारख्या संघटनांनी एक आगळं वेगळं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. महाबोधी महाविहार प्रबंधाचा अधिकार केवळ बौद्धांना असावा अशी आमची मागणी आहे. या मागणीच्या पाठीमागे काय आधार आहे? या मागणीच्या पाठीमागे आधार एक आहे की माणूस जन्माला येतो तेव्हा अशी मान्यता आहे की त्याला काही जन्मसिद्ध हक्क असतात. याला मानवाधिकार असं म्हटलं जातं किंवा जन्मसिद्ध हक्क असं म्हटलं जातं. जगामध्ये अशी मान्यता आहे. जगामध्ये अशी मान्यता आहे. फ्रान्सची क्रांती 1789 साली जी फ्रान्सची क्रांती झाली त्या क्रांतीनंतर मानवाधिकारासंबंधी काही सिद्धांत अस्तित्वात आले. ते सिद्धांत असं म्हणतात की जगात माणूस कुठेही जन्माला येऊ, त्या जन्माला आलेल्या माणसाला काही जन्मसिद्ध हक्क असतात. ते हक्क त्याला मिळाले पाहिजेत. परंतु सत्ता, सरकार, शासन, राज्य ते हक्क नाकारतं. तेव्हा त्या ठिकाणी त्या व्यक्तीला, त्या समूहाला, त्या समाजाला ज्यांना हे हक्क नाकारले जातात त्यांना ते हक्क प्राप्त करण्यासाठी लढावं लागतं. अन्यथा हे जन्मसिद्ध हक्क आहेत. त्याच दृष्टिकोनातून
श्रद्धा, विश्वास आणि उपासना यांचं स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क आहे. हा जन्मसिद्ध हक्क आहे. या हक्कामध्ये जी आमची श्रद्धास्थानं असतात त्या श्रद्धास्थानाचा प्रबंधनाचाही आमचा हक्क असतो, जर ती आम्ही निर्माण केलेली असतील तर. आणि मग त्या दृष्टीने सर्वप्रथम आपण मानवाधिकाराचा जो जाहीरनामा घोषित करण्यात आला, मानवाधिकाराचा जाहीरनामा युनायटेड नेशनने घोषित केलेला आहे. त्या मानवाधिकाराच्या जाहीरनाम्याच्या अंतर्गत कलम 18च्या अंतर्गत हा अधिकार सगळ्यांना प्राप्त आहे. आपल्या धर्मस्थानाचं प्रबंधन करण्याचा अधिकार सर्वांना प्राप्त आहे. हा अधिकार आम्हालाही प्राप्त आहे. इंटरनॅशनल कोव्हेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स 1966 या अंतर्गतही हा अधिकार सर्वांना देण्यात आलेला आहे, आम्हालाही प्राप्त आहे. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 1966 कलम 7 म्हणतं की प्रत्येक माणसाचा हा अधिकार आहे आणि तो अधिकार मग त्या दृष्टीने आम्हालाही प्राप्त आहे. हे सर्व एवढ्याच करता सांगण्याची गरज आहे की या सर्वांवर भारताच्या सरकारने सही केलेली आहे आणि भारताच्या सरकारने सही केलेली आहे याचा अर्थ असा होतो आंतरराष्ट्रीय स्तरावर की भारताचा जो नागरिक आहे त्या नागरिकाचे हे मूलभूत हक्क सुरक्षित राखण्याचं दायित्व सरकारने स्वीकारलेलं आहे. आणि त्यामुळे मग आमचा जो महाबोधी महावीरच्या प्रबंधनाचा आमचा जो हक्क आहे तो आम्हाला या आंतरराष्ट्रीय स्तरावरही आम्हाला मिळावा या दृष्टीने हे सगळं जाणून घेणं आवश्यक आहे. भारताच्या संविधानाची उद्देशिका म्हणते विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास आणि उपासना यांचं स्वातंत्र्य, ते स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त आहे. परंतु या स्वातंत्र्याच्या अंतर्गत आमची श्रद्धास्थानाचं प्रबंधन आम्हाला असावं हाही अधिकार निहित आहे, अंतर्भूत आहे. तो अधिकार मात्र आम्हाला बोधगयेच्या बाबतीत नाकारण्यात आलेला आहे. या अनुच्छेद 25 धर्मस्वातंत्र्याचा हक्क देतो आणि अनुच्छेद 26 मध्ये घेतो मी लोक राहू दे. अनुच्छेद 26 मध्ये ज्या धर्माची ती स्थानं असतील त्या धर्माच्या स्थानांचा प्रबंधन करण्याचा हक्क त्या धर्माच्या लोकांना असेल अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. राईट टू मेंटेनची तरतूद आहे ती. राईट टू मेंटेन म्हणजे आपली श्रद्धास्थानं मेंटेन करणं, त्याचं प्रबंधन करणं हा अधिकार आहे. आणि मग या अधिकाराच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की राईट टू मेंटेन इन्क्लूड्स राईट टू ॲडमिनिस्ट्रेशन. हा सर्वोच्च न्यायालयाचं इंटरप्रिटेशन आहे. संविधानाच्या अनुच्छेदाअंतर्गत जे काही अधिकार वगैरे प्राप्त असतात बरेचदा ते स्पष्ट नसतात, त्याचे अर्थ बदलत्या काळामध्ये अधिक विस्तारित केले जातात आणि त्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा अनुच्छेद 26चं इंटरप्रिटेशन केलं त्यामुळे राईट टू मेंटेन तुमची श्रद्धास्थानं तुम्ही सांभाळा, त्यांची व्यवस्था करा वगैरे वगैरे सगळं काही, पण त्या अंतर्गत प्रबंधनाचा अधिकारही तुम्हाला असेल असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं. आणि मग या परिप्रेक्ष्यात हा आमचा हक्क आहे असं आम्ही म्हणतो. आम्ही सरकारला दान मागत नाही, आम्ही कोणालाही दान मागत नाही. महाबोधी महाविहाराचं प्रबंधन पूजेचा हक्क आम्हाला आहे, तिथे जाऊन बाकीचे कामं करण्याचा हक्क आम्हाला आहे, परंतु प्रबंधनही आमचं असावं हा आमचा हक्क आहे. इंटरनॅशनल ज्या काही तरतुदी आहेत त्याच्या आधारावर भारताच्या संविधानाने जे काही तरतुदी केलेल्या आहेत त्या आधारावर हा आमचा हक्क आहे. हा हक्क नाकारला गेलेला आहे आणि तो हक्क आम्हाला मिळावा याकरता आम्ही सर्व आंदोलन करतो. सर्वप्रथम पहिलं आंदोलन जे झालं ते भदंत अनागारिक धम्मपाल यांनी सुरू केलं. हे श्रीलंकेचे भंतेजी यांनी आंदोलन सुरू केलं. बरेचदा अनागारिक धम्मपाल यांचा आणि स्वामी विवेकानंद यांचा संबंध जोडला जातो, कारण भदंत अनागारिक धम्मपाल हे स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी जी काही आंतरराष्ट्रीय धम्म परिषद झाली त्या धम्म परिषदेमध्ये त्यांना भाषणासाठी संधी देणं, आपला वेळ देणं असं दायित्व या भंते अनागारिक धम्मपालाने पार पाडलं. आणि मग आज विवेकानंदाचं जे नाव आहे त्याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी अनागारिक धम्मपाल यांचं योगदान आहे असं मानलं जातं. कोणी त्याचा विचार करत नाही, कोणी घेत नाही, तो भाग वेगळा. फक्त माहितीसाठी मी सांगतो भंते अनागारिक धम्मपाल. त्याच्या आधी
1880मध्ये सर अलेक्झांडर कनिंघम यांनी महाबोधी महाविहार रिस्टोअर केलं. दबलं होतं, दुर्लक्षित होतं, कोणाला माहीत नव्हतं, एक उत्खननाचा प्रकार, आणि त्या उत्खननाच्या माध्यमातून मग 1880मध्ये अलेक्झांडर कनिंघम यांनी हे महाबोधी महाविहार रिस्टोअर केलं. भारतामध्ये अनेक अशा प्रकारचं एक्सकॅव्हेशन त्यांनी केलेलं आहे, उत्खनन त्यांनी केलेलं आहे, आणि अनेक स्थानं त्यांनी अशी उघडकीस आलेली आहे. हे एक मोठं नाव आहे. त्यामध्ये अलेक्झांडर कनिंघम यांनी रिस्टोअर केलं. त्यावेळी महाबोधी महाविहार तेव्हाही महंताच्या ताब्यात होतं. कदाचित इतिहास काळामध्ये असं झालेलं असावं, जेव्हा बुद्ध धम्म या देशातून लयाला जायला लागला, विशेषतः 12व्या शतकानंतर लयाला जायला लागला, मुस्लिमांची आक्रमण झाली, मुस्लिमांनी अनेक धर्मस्थळं नष्ट केली, भ्रष्ट केली, जे काही केलं असेल ते केलं. हिंदूंनीही तेवढेच प्रयास केलेले आहेत बुद्धाचं जे काही असेल नसेल ते नष्ट करायचे. आणि या काळात बुद्धांचं दुर्लक्ष झालं, कारण बुद्धच भारतात नव्हते, दुर्लक्ष झालं असेल. आणि मग या इतिहास काळामध्ये महंतांनी, ते शैवाईट महंत आहेत. हिंदू धर्मामध्ये 3 पंथ मानले जातात, वैष्णव, शैव आणि शाक्त. त्यापैकी शिव पंथ आहे, शैव पंथ आहे. या शैवाईट पंथाच्या महंतांनी त्या जागेवर कब्जा केला, आणि जेव्हा कनिंघमने त्याचा पुनरुद्धार केला त्या विहाराचा, तेव्हाही ते महाविहार या शैवाईट महंताच्या ताब्यात होतं असा उल्लेख आहे. आणि मग जेव्हा 1891 साली भदंत अनागारिक धम्मपाल यांनी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आंदोलन सुरू केलं. इथे आल्यानंतर जेव्हा त्यांना दिसलं की हे विहार बौद्धांच्या ताब्यात नाही, बौद्धांना प्रवेश आहे, त्या ठिकाणी बुद्धाची पूजा करण्याचा वगैरे वगैरे, पण प्रबंधन व्यवस्था वगैरे वगैरे काही नाही, तेव्हा अनागारिक धम्मपालांनी हे विहार बौद्धांना मिळावं याकरता 1891 साली पहिल्यांदा आंदोलन सुरू केलं. 1891 मुक्तीसाठी आंदोलन. त्यासाठी त्यांनी महाबोधी सोसायटीची स्थापनासुद्धा त्यासाठी केली. आणि मग त्यांनी जीवनभर संघर्ष केला. हा संघर्ष अनेक स्तरावर होता. सरकारबरोबर होता, व्यवस्थापन विहाराच्या महंतांच्या ताब्यात जे विहार होतं त्यांच्याबरोबर होता. त्याचवेळी यांनी न्यायालयातही हा संघर्ष केलेला आहे. कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये त्यांनी केस दाखल केलेली होती. त्याच्या आधी डिस्ट्रिक्ट न्यायालयामध्ये केस दाखल करण्यात आलेली होती. डिस्ट्रिक्ट न्यायालयाचा निकाल स्पष्टपणे म्हणतो, आणि कलकत्ता हायकोर्टचा तत्कालीन निकाल स्पष्टपणे असं म्हणतो की हे विहार बौद्धांचं आहे, या ठिकाणी बौद्ध पूजा अर्चा करतात, आणि हे विहार हिंदूंच्या मंदिरामध्ये परिवर्तित व्हावं असा कोणताही प्रयास झालेला नाही. हिंदू या ठिकाणी पूजा अर्चा करत नाहीत. अशा प्रकारचे निकाल डिस्ट्रिक्ट कोर्टाचे आहेत, आणि अशाच प्रकारचा निकाल हायकोर्टाचाही आहे. हायकोर्टाचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशाचं नाव आहे मॅकफर्सन, आणि हा निकाल कोट करण्यात येतो बरेचदा जेव्हा महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा. न्यायालय म्हणतं की हे प्राचीन मंदिर बुद्धाचं मंदिर आहे. त्यांना विहार आणि मंदिरामध्ये फरक नाही केला त्यांनी. हे प्राचीन मंदिर हे बुद्धाचं प्राचीन मंदिर आहे, आणि बुद्धाकरता सर्वात पवित्र स्थान आहे. हिंदूच्या महंताच्या कब्जात असलं तरीही कधीही हिंदू मंदिरात परिवर्तित करण्यात आलेलं नाही. बौद्धांना पूजेसाठी मुक्त प्रवेश आहे. आणि मग अशा प्रकारे जिल्हा न्यायालयामध्येही हेच वक्तव्य करण्यात आलेलं आहे. ज्यावेळी अनागारिक धम्मपालाचं आंदोलन सुरू होतं त्यावेळी त्यांच्यावर नेहमीप्रमाणे ज्यांच्या विरुद्ध आंदोलन होतं त्यांनी अन्याय अत्याचार केले, मारझोड केली, अनेकदा त्यांना अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या, आणि तरीही ते आंदोलन त्यांनी कायम ठेवलं. आणि मग हे आंदोलन जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत कायम राहिलं. 1933 साली त्यांचं महापरिनिर्वाण म्हणणार नाही मी, परिनिर्वाण झालं, आणि ते मग 1933 नंतर हे आंदोलन त्या ठिकाणी त्यांच्या निधनानंतर हे आंदोलन त्या ठिकाणी थांबलं. एक उल्लेख असाही आहे,
कोण गेलो होतं त्यांच्यापर्यंत मला माहीत नाही, परंतु उल्लेख आहे की नोव्हेंबर 1937मध्ये महाबोधी महावीरच्या मुक्तीकरता कोणीतरी गेलं असावं 1937मध्ये. गांधींकडे गेले, रवींद्रनाथ टागोरकडेही काही मंडळी गेलेल्याचा उल्लेख आहे. ते उल्लेख आहे. आणि मग गांधींनी म्हटलं की हा प्रश्न महत्त्वाचा आहे, हा प्रश्न सुटला पाहिजे. आणि मग जे कदाचित भारत स्वतंत्र झाल्याबरोबर पहिल्यांदा या प्रश्नाच्या सोडवणुकीचा विचार आम्हाला करावा लागेल. रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा असं सकारात्मक मत मांडल्याचा उल्लेख आहे. हे सगळे उल्लेख आपल्या आंदोलनाशी संबंधित आहेत, म्हणून आपल्याला करावे लागतात, हे केले पाहिजेत. त्यानंतर 1947ला भारत स्वतंत्र झाला. एक मिनिट. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950ला भारताचं संविधान या देशामध्ये लागू झालं. खेदाची बाबच आपण म्हणूया. खेदाची बाब अशी की त्याच्या आधीच जुलै 1949मध्ये महाबोधी महाविहार ॲक्ट झाला, ज्याला आपण बोधगया टेम्पल ॲक्ट म्हणतो. हा कायदा 1949चा आहे, म्हणजे संविधान लागू होण्याच्या आधीचा आहे. 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं, त्याआधी जुलै 1949मध्ये हा कायदा झाला, ज्याला बोधगया टेम्पल ॲक्ट अशा नावाने म्हटलं जातं. हा कायदा तेव्हा झाला. हे अंडरलाईन एवढ्याच करता करावं लागतं की याच्या संबंधात एक कलम संविधानामध्ये आहे, म्हणून या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता 1949 ही त्या काळची विधानसभा 1946. कधीतरी आपण संविधानाचा उल्लेख करतो, संविधान सभेचा उल्लेख करतो, डॉक्टर आंबेडकरांचे संविधान सभेत प्रवेश उल्लेख करतो. 1946 साली विधानमंडळाच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्या विधानमंडळाच्या निवडणुका झाल्यानंतर जी विधानमंडळं अस्तित्वात होती 1946च्या निवडणुकीचा, तर त्या आधारावर हे विधानमंडळ अस्तित्वात होतं आणि या विधानमंडळाने हा कायदा केला, बोधगया टेम्पल ॲक्ट 1949. याचा उल्लेख एवढ्याकरता करावा लागतो कारण कधीकधी हा कायदा न बदलता कायद्यात संशोधन करता येईल का असेही प्रस्ताव मांडले जातात आणि त्यामुळे मग याचा उल्लेख करण्याची आवश्यकता आहे. हा कायदा समजून घ्या. हा कायदा आहे तो 1949चा. तर हा कायदा काय म्हणतो? नावच बोधगया टेम्पल ॲक्ट आहे. इथून बदलायला सुरुवात होते. आम्हाला काय पाहिजे? बोधगया महाबोधी महाविहार ॲक्ट पाहिजे, नाही का? हे कायद्याचं नाव काय आहे? बोधगया टेम्पल ॲक्ट. कुठून बदलायला सुरुवात करणार? संशोधनाला कुठून सुरुवात करणार? तर इथपासून सुरुवात होते. राज्य सरकारला सर्व अधिकार आहेत. राज्य सरकार या टेम्पल ॲक्टच्या अनुसार या महाबोधी महाविहाराच्या प्रबंधनासाठी समिती गठीत करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. समिती 9 सदस्यांची राहील. समिती 9 सदस्यांची राहील. त्यापैकी 4 हिंदू, 4 बौद्ध आणि एक्स ऑफिशिओ त्या जिल्ह्याचा कलेक्टर हा अध्यक्ष असेल. आणि हा अध्यक्ष मूळ कायद्यामध्ये आहे की हा अध्यक्ष हिंदू असावा. मूळ कायद्यात म्हणजे किती झाले आता? हिंदू 5. अध्यक्ष कोण? तर कलेक्टर, तोही हिंदू. परंतु मग हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला की कलेक्टरला असं हिंदू असणं हे संविधानाला सुसंगत आहे का? हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला आणि 2013ला संशोधन झालं की कलेक्टर कोणत्याही धर्माचा चालेल. कारण कलेक्टरला जात नाही लावू शकत आपण ना, धर्म नाही लावू शकत. परंतु जर नियुक्ती सरकारच्या हातात असेल तर, जर निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती प्रधानमंत्र्याच्या हातात असेल तर, नाही का, असेच प्रश्न येतात ना, तर मग कलेक्टर हिंदूच राहील. संशोधन झालं तरी. आणि अशा पद्धतीने 5 आणि 4 अशा प्रकारची ही स्थिती आहे. त्याच्यानंतर या समितीमध्ये
त्या परिसरामध्ये आपण गेलेलो आहोत, पाहिलेलं असेल, जर काळजीपूर्वक पाहिलं तर शैव पंथाच्या मठाचीही संपत्ती किंवा मठाचं अस्तित्व त्या परिसरात आपल्याला दिसेल. आणि मग त्या परिसरात या मठाचं अस्तित्व असल्यामुळे त्या मठाचा जो कोणी महंत असेल तो या 4 हिंदूपैकी एक सदस्य कायम राहील, ही व्यवस्था याच्यात करण्यात आलेली आहे. म्हणजे या व्यवस्थेच्या आधारावर त्या परिसरामध्ये शैव मठाचं अस्तित्व परमनंट राहील अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि महंत हा एक सदस्य असेल अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या सदस्यांपैकी एकाला सचिव नियुक्त करेल, सरकार नियुक्त करेल. ज्यावेळी मी हे डॉक्युमेंट तयार केलं त्यावेळी 1953 ते 2007 हे डॉक्युमेंट 2007चं आहे. तोपर्यंत या 54 वर्षाच्या काळात केवळ एक बौद्ध सचिव झालेला होता. म्हणजे 54 वर्षाच्या काळात थ्रूआउट हिंदू सचिव आणि हिंदू अध्यक्ष अशा प्रकारची ही व्यवस्था होती. जर काही कारणास्तव 3 वर्षाचा कार्यकाळ आहे समितीचा, 3 वर्षानंतर नवीन होईल, पण या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर एखाद्या सदस्याच्या काही कारणास्तव रिक्त झाली तर सरकार त्या जागी नवीन सदस्याला नियुक्त करेल. चल अचल संपत्तीवर सरकारचं नियंत्रण असेल. हिंदूंना पूजा आणि पिंडदानाचा अधिकार असेल. हिंदूंना पूजा आणि पिंडदानाचा अधिकार असेल असं कायदा म्हणतोय. कायद्यामध्ये हिंदू जाऊन पिंडदान करतात असं नाही. हिंदूंना पूजा आणि पिंडदानाचा अधिकार असेल. बौद्धांना पूजेचा अधिकार असेल. जर हिंदू आणि बौद्ध यांच्यात काहीही विवाद झाला तर सरकार निर्णय घेईल आणि सरकारचा निर्णय अंतिम निर्णय असेल. सरकारचा निर्णय अंतिम निर्णय असेल. संपत्ती स्थायी चल अचल संपत्तीचे सर्व अधिकार सरकारकडे असतील. सरकारच्या परवानगीशिवाय प्रबंधन समिती त्यामध्ये काहीही बदल करू शकणार नाही. मठाची संपत्ती जी त्या परिसरामध्ये आहे, कायद्यामध्ये उल्लेख आहे, मठाची संपत्ती त्या परिसरामध्ये जी आहे त्या संपत्तीवर प्रबंधन समितीचा कोणताही अधिकार असणार नाही. लक्षात आलं का? या कायद्याच्या तरतुदी आहेत आणि म्हणून हा कायदा बदलणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या तरतुदी ज्या आहेत या तरतुदीच्या आधारावर युनेस्को म्हणतं, युनेस्कोचा महत्त्वाचा रोल आहे. युनेस्को म्हणतं की हे महाबोधी महाविहार हे शासनाच्या मालकीचं आहे. कोणाच्या मालकीचं आहे? या कायद्याने मालकी कोणाला? सर्व अधिकार कोणाला आहेत? शासनाच्या मालकीचा आहे. अशा प्रकारे हे महाबोधी महाविहाराची ही रचना आहे. तर त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की कायद्यामध्ये सुधारणा केल्या जाऊ शकत नाहीत. करायचा असेल तर आपल्याला कायदाच बदलला पाहिजे अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. त्यानंतर हा कायदा बदलण्यासाठी 1891 साली अनागरिक धम्मपालाचं आंदोलन झालं. त्यानंतर 1933पर्यंत ते आंदोलन सुरू राहिलं. नंतर 1991-92 साली भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी आंदोलन केलं. 1933 नंतर तर 1991-92 इतक्या काळामध्ये या देशामध्ये महाबोधी महावीराच्या मुक्तीसाठी कोणतंही आंदोलन झालं नाही. 1991-92ला भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी आंदोलन सुरू केलं आणि आंदोलनाचा आरंभ 27 ऑक्टोबर 1992 चैत्यभूमी ते बोधगया यात्रा निघाली. कदाचित तिथे बसलेल्यापैकी काही भंतेजीच्या आंदोलनात सहभागी झाले असतील. बोधगयाला जाऊन आंदोलनही त्यांनी केलेलं असेल. तर अशा पद्धतीने या आंदोलनाची सुरुवात झाली. त्याचनंतर 1992लाच 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर दिल्ली येथेही आंदोलन झालं.
एक महत्त्वाचा टप्पा आहे या आंदोलनामध्ये. 1997 साली भंते ससाईजींनी जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून 1997ला 18 महिने दिल्ली येथे धरणं आंदोलन झालं. 18 महिने भंतेजी त्या ठिकाणी आंदोलनाला बसले होते आणि त्यापैकी 21 दिवस त्यांनी उपोषण केलं. हे 1997ची महत्त्वाची घटना आहे. म्हणजे हे आंदोलन कसं पहा तुम्ही, इतके सगळे प्रयास झालेले आहेत त्या 18 महिने ते आंदोलन सुरू होतं आणि 21 दिवस त्यांनी उपोषणसुद्धा केलं, इफ आय एम करेक्ट, कदाचित माझ्या माहितीप्रमाणे. आणि मग भंतेजींचं उपोषण मान्यवर कांशीरामजींनी सोडवलं असं माझ्या माहितीप्रमाणे. मलाही माहिती आहे की त्यांनी भंतेजी, बरोबर आहे का, भंतेजींना त्यांनी विनंती केली आणि मग कांशीरामच्या हस्ते भंतेजींनी ते उपोषण सोडलं. कदाचित कांशीरामजींनी म्हटलं असेल की हम सत्ता में आएंगे तो बोधविहार तो मुक्त हो जाएगा वगैरे वगैरे, जे काही असेल नसेल ते, पण आंदोलनाचा हाही इतिहास आहे. 21 दिवसाचं उपोषण. त्यानंतर थोडासा काळ बदलला. 2003 ते 2005 3 वर्ष भंतेजी हे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य झाले आणि मग त्यामुळे त्यांनी असं ठरवलं, आम्ही त्यांच्याबरोबर सहभागी जे काही होतो, ठरवलं की आपण आता आंदोलन दिल्लीमध्ये आणूया. आणि दिल्लीमध्ये, कारण आता बोधगयाला जाऊन आंदोलन करणं वगैरे वगैरे सुरू होतं, त्याचा फार प्रभाव होतो असं काही नाही. 2-4 दिवस वर्तमानपत्रामध्ये बातम्या वगैरे आल्यात, परंतु पुढे काही त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. आणि मग ते या आयोगाचे सदस्य झाल्यानंतर असं ठरलं की आपण आता आंदोलन तर सुरूच राहील दिल्ली आणि बोधगयेमध्ये जसं करायचं असेल तसं, परंतु लॉबिंग अँड ॲडव्होकसी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे केंद्र सरकारशी आणि बिहारच्या सरकारशी आपण चर्चा करूया, निवेदनं, भेटी गाठी वगैरे 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 या सगळ्या चर्चा करूया. या काळामध्ये इंद्रजित गुप्ता हे भारताचे गृहमंत्री होते, कम्युनिस्ट भारताचे गृहमंत्री होते. त्याच्यापर्यंत भंतेजी पोहोचले, निवेदन दिलं. इंद्रजित गुप्तांनी, राबडी देवी त्यावेळी बिहारच्या मुख्यमंत्री होत्या, त्यांना पत्र लिहिलं आणि विनंती केली. विनंती करण्यापेक्षा म्हणून आपण की अनुरोध केला की तुम्ही या महाबोधी महावीराचा विचार प्रश्न सोडवावा. विनंती केली. इंद्रजित गुप्तापर्यंत गेलेत. 19 मार्चला भंते 19 मार्च वर्ष 2000 काहीतरी असेल ते वर्ष सांगतो तुम्हाला मी. मनमोहन सिंगांची भेट झाली. मनमोहन सिंगांनी अल्पसंख्याक आयोगाला पत्र दिलं. अल्पसंख्याक आयोगाने आपल्या पद्धतीने पाठपुरावा केला आणि मग राबडी देवींनी स्पष्टपणे सांगितलं की सगळं काही करता येईल, आम्ही ॲडवायझरी कमिटी नियुक्त करतो, सगळं काही करतो, परंतु हा कायदा आम्ही बदलणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कायदा बदलणार नाही, अशा प्रकारे राबडी देवीचा प्रतिसाद होता. आणि त्यामुळे त्या राबड़ी देवी म्हणतात, बोधगया मंदिर अधिनियम 1949 को वापस लेने का या उसके स्थान पर नया कानून बनाने का राज्य सरकार का कोई भी प्रावधान नहीं है, कोई भी विचार नहीं है, हम इसमें किसी भी प्रकार का परिवर्तन नहीं करेंगे, असं राबडी देवीने त्या काळी, जसं दक्षिणेमध्ये तामिळनाडूमध्ये कधी जयललिता पक्ष येतो तर कधी करुणानिधीचा पक्ष येतो, तसं इथेही आजपर्यंत हे सुरू आहे की कधी लालू प्रसाद तर कधी नितीश कुमार, अशा प्रकारची बिहारची अवस्था त्या ठिकाणी आहे. आणि राबडी देवीने अशा प्रकारे त्याच काळामध्ये एक अत्यंत महत्त्वाची शिफारस आहे, अल्पसंख्याक आयोगाची शिफारस आहे 2005ची. या शिफारशीनुसार अल्पसंख्याक, त्यावेळी भंतेजी अल्पसंख्याक आयोगामध्ये होते, आणि ही शिफारस असं म्हणते की गेल्या 50 वर्षापासून बौद्धांवर सातत्याने अन्याय होतो आहे. त्याचं डॉक्युमेंटेशन आहे, कोणाला हवं असेल तर ते मिळेल. अन्याय होत आहे. बोधगया महाबोधी महाविहार बुद्धाचं असतानाही बुद्धाच्या ताब्यात नाही. जगामध्ये असा अन्याय कुठेही
होत असेल असं एकही दुसरं कोणतंही उदाहरण नाही. आम्ही शिफारस करतो की हे महाबोधी महाविहार त्वरित बुद्धाच्या स्वाधीन केलं जावं, याकरता आवश्यक तो कायदा करण्यात यावा. आणि हा प्रस्ताव एकमताने अल्पसंख्याक आयोगाने संमत केला, त्याचा पाठपुरावा केला. त्यावेळी त्रिलोचन सिंग नावाचे गृहस्थ या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष होते. आणि मग अशा पद्धतीने हा सगळा पाठपुरावा प्रधानमंत्र्यांना भेटणं, सरकारला भेटणं, शासनांना भेटणं, राबडी देवीशी पत्रव्यवहार करणं, गृहमंत्र्यांना भेटणं, हे सगळं लॉबिंग झालं. या सगळ्या प्रकारामध्ये अल्पसंख्याक आयोगाचा प्रस्ताव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण ते एक ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे. अल्पसंख्याकांचा प्रश्न म्हणून ते एक ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे. आणि मग अशा पद्धतीने हा विहाराचा मुद्दा सतत जिवंत राहिला. 2006 आणखीन महत्त्वाचं वर्ष आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं होतं, कारण त्या वर्षी आपण धर्मचक्र प्रवर्तनाची सुवर्ण जयंती साजरी केली आपण 2006ला. महत्त्वाचं बोधगयाच्या आंदोलनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं याहीसाठी आहे की 2006ला जे रासू गवई, दिवंगत रासू गवई, जे परमपूज्य डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्षही होते, यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्याचवेळी पहिल्यांदा 2006ला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आयोजनाच्या निमित्ताने एक दिवस आधी आंतरराष्ट्रीय धम्मसंमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. एक दिवस आधी, मला वाटतं 1 ऑक्टोबर तो तारीख असावी 2006, त्या तारखेला आंतरराष्ट्रीय धम्मसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या दिवशी जी यात्रा निघाली, म्हणजे ज्याला आपण रॅली म्हणतो, अभूतपूर्व अशा रॅलीचं आयोजन भंतेजीच्या नेतृत्वात करण्यात आलेलं होतं. अशी रॅली कदाचित निघाली नसावी, पुढे निघेल की नाही शंका आहे. आणि मग महत्त्वाचं म्हणजे त्या रॅलीचं स्वागत नागपूरमध्ये सर्व धर्मांच्या लोकांनी केलेलं होतं. त्या रॅलीचं स्वागत 2006च्या रॅलीचं स्वागत सर्व धर्मांच्या लोकांनी त्या रॅलीचं स्वागत केलं होतं. त्या दिवशी जे धम्मसंमेलन झालं, आंतरराष्ट्रीय धम्मसंमेलन, वंदना संघाचा मोठा सहभाग होता. या धम्मसंमेलनामध्ये 2 गोष्टी झाल्यात. पहिली गोष्ट तर अशी की गवई स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य अतिथी होतेच, आणि बिहारचे राज्यपाल झाल्यामुळे त्यांचा सत्कारही झाला. आणि मग गवई साहेबांनी घोषणा केली की मी बिहारमध्ये नाही, विहारात जातो आहे, आणि महाबोधी महाविहाराचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वतोरी प्रयत्न करेन, आणि सुटला असं समजूया आपण. त्यांनी आश्वासन दिलं की सुटला असं समजूया. त्याचवेळी त्या आंतरराष्ट्रीय धम्मसंमेलनामध्ये महाबोधी महाविहारच्या मुक्तीसाठीचा प्रस्ताव अधिकृतरित्या पारित करण्यात आला. आणि त्या प्रस्तावाला त्या मंचावर उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्ध संघटनांच्या प्रतिनिधींनी समर्थन घोषित केलं. त्यांना विनंती करण्यात आली की तुम्ही भारत सरकारला तुमचं समर्थन कळवावं. शक्य असेल तर तुमच्या सरकारांना विनंती करा. आपल्या देशात गेल्यावर अमेरिकेचे प्रतिनिधी होते, थायलंडचे होते, श्रीलंकेचे होते, कोरियाचे होते, जपानचे होते, या सर्वांचे प्रतिनिधी होते. आणि मग शक्य असेल तर तुमच्या सरकारांनी भारत सरकारला निवेदन करावं की हा प्रश्न बौद्धांच्या विहाराचा हा प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवावा, आणि महाबोधी महाविहार बौद्धांचं आहे, बुद्धाच्या स्वाधीन करावं. या दृष्टीने ही 2006ची आंतरराष्ट्रीय धम्मसंमेलन अत्यंत महत्त्वाचं होतं. गवई बिहारमध्ये गेले राज्यपालमधून, त्यांनी या प्रश्नाची आठवण ठेवली आणि भंतेजींना म्हटलं की तुम्ही काही लोकांना घेऊन या पाटण्याला आणि आपण या प्रश्नावर चर्चा करू. या प्रश्नाचा आंदोलनाचा हा सगळा इतिहास आहे. या प्रश्नाची आपण चर्चा करूया. भंतेजी काही लोकांना घेऊन गेलेत, कारण मी 2002-03च्या आसपास भंतेजी जुळलो, तर त्यामध्ये मी गाड्याबरोबर नळा गेला, तसं मीही भंतेजीबरोबर गेलो. 2 दिवस
त्या राजभवनामध्ये राहायचं सुख मिळालं. भव्य दिव्य जेवण खाणं वगैरे वगैरे सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी होत्या. चर्चा झाल्यात. जसं मी म्हटलं की आम्हाला कायद्यात संशोधन नको, कायदा बदलायचा आहे. गवई साहेबांनी प्रस्ताव मांडला की 5 हिंदू 4 बौद्ध आहेत, आपण 5 बौद्ध 4 हिंदू केलं तर. काय प्रस्ताव म्हणला? चर्चा सुरू होते आमची. काय प्रस्ताव म्हणला? 5 हिंदू 4 बौद्ध केलं तर. मी त्यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि मग त्यांनी म्हटलं की नितीश कुमारचे माझे चांगले संबंध आहेत आणि मग मी असा प्रस्ताव करतो. आता त्यावेळी अचानक आम्हाला, कारण हे सगळं म्हणजे बऱ्याचदा काही वेळेवर काही सुचत नाही, आम्हाला काही सुचलं नाही आणि आम्ही काहीच बोललो नाही. भंतेजींना तर बोलायचा प्रश्नच नव्हता, सगळी जबाबदारी माझ्यावर त्यावेळी होती. त्यांनी मला विचारलं तुला काय वाटतं, कारण ते माझ्या जिल्ह्याचे असल्यामुळे सहज माझ्याशी भेटलो की असं होतं, तुला काय वाटतं? म्हटलं आता मी काही बोलू शकत नाही. मग एक काम करायचं, तू एक काम करायचं, या कायद्यामध्ये 5-4चं संशोधन तयार करण्याची जबाबदारी तुझी. म्हटलं मी लॉचा माणूस नाही आहे, मी कायदा तो वाचला नाही आहे, मला नाही मला माहिती आहे तू करू शकतोस, तू केलं पाहिजे. झालं काय की ते पटत नव्हतं, परंतु उत्तर काय द्यावं हे तिथे सुचत नव्हतं. मग आम्ही भंतेजी आपल्या मार्गाने आपले गाडीने ते कारने येणं जाणं करत होते. त्यावेळी आम्ही 4-5 लोक जे गेलो होतो त्यासोबत, आम्ही परत येताना विचार केला की हे संशोधन कशासाठी आहे, हे चालेल का आपल्याला. आणि मग आम्ही या विचाराला आलो की जर महाबोधी महाविहार मुक्त करायचं असेल तर प्रबंधन कमिटीत हिंदूंची उपस्थिती कशाला पाहिजे. हिंदू मुक्तच जर करायचं आहे तर प्रबंधन समितीत आम्हाला हिंदू नकोत हा विचार झाला. मग हा विचार झाल्यानंतर आम्ही त्या प्रस्तावाचा विरोध करायचं ठरवलं. आम्ही गवईंना कळवलं की आम्हाला हे मान्य नाही. आणि मग विचार असा आला, कधी कधी असे प्रश्न येतात, समजा सरकारने विहार द्यायचं ठरवलं तर कोणाला द्यायचं, हा विचार त्यावेळी आम्हाला आला, परत येताना आला. आणि मग आम्हाला असं वाटलं की फक्त कायदा बदला असं म्हणण्यापेक्षा आम्हाला कसा कायदा हवा आहे याचं एक प्रारूप तयार करता येईल का, कसा कायदा हवा आहे याचं एक प्रारूप तयार करता येईल का, असा विचार आम्ही केला. आणि मग आम्ही ते प्रारूप तयार केलं. हे ते प्रारूप आहे त्या कायद्याचं. यामध्ये सगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी तर आहेच, परंतु आम्हाला प्रबंधन समिती कशी असावी, महाविहार बौद्धाच्या स्वाधीन कसं असावं, याकरता आम्हाला कसा कायदा हवा आहे याचं एक प्रारूपही आम्ही यामध्ये प्रस्तुत केलं. 2006ला हा उपक्रम आम्ही केला. एवढ्याच करता केला की सरकारने हवा तसा कायदा करू नये. शेवटी कायदा सरकार करणार आहे, या प्रारूपानुसार कायदा होणार नाही आहे, माहीत आहे आम्हाला. शेवटी कायदा सरकार करणार आहे, परंतु आम्हाला काय हवं क्लिअर असेल तर सरकार जो काही कायदा करेल तो कायदा आम्हाला योग्य आहे नाही आहे याचा विचार आम्हाला करता येईल. आणि मग आम्हाला हे हवं आहे असं मांडता येईल. सब्जेक्ट टू करेक्शन बरोबर आहे नाही आहे वकिलांनी पाहावं. याच्यामध्ये वकील साहेब बसलेले आहेत इथे, सुखदेवजी, हां, वकिलांनी पाहावं. त्यावेळी जसं सुचलं तसं आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मग हा कायदा असा ड्राफ्ट ही त्या आंदोलनाची एक निष्पत्ती आहे की हे विधेयक अशा प्रकारे तयार झालं. आणि त्यामुळे त्या आंदोलनाचं डॉक्युमेंटेशनही झालं आणि बऱ्याचशा गोष्टी या डॉक्युमेंट्समध्ये उपलब्ध आहेत. आणि मग 2006 झालं. पुढे जेव्हा स्पष्ट झालं की बोधगयेमध्ये आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत, हे आंदोलन दिल्लीला शिफ्ट करावं. आणि मग दरम्यानच्या काळात एक समज असा झाला की हा बिहार विधानमंडळाचा कायदा आहे, फक्त बिहार विधानमंडळच यामध्ये परिवर्तन करू शकते. 2005 मध्ये जेव्हा अल्पसंख्याक आयोगाने शिफारसी केल्यात तेव्हा त्यामध्ये उल्लेख होता की संसदही कायदा करू शकते. त्यामध्ये उल्लेख आहे की संसदही कायदा करू शकते. ते आमच्या कोणाच्या लक्षात आलं नाही, वाचलं परंतु लक्षात आलं नाही. परंतु नंतर
काही लोकांशी चर्चा केल्या आणि एक नॅशनल लेवलवर एक मोठे संविधान वगैरे वगैरेचे ज्ञाता होते माधव मेनन म्हणून. माझा त्यांचा फार चांगला परिचय होता. अनेक सेमिनार्स वगैरेमध्ये त्यांच्याशी बोलण्याची, चर्चा विनिमय करण्याची फार चांगली संधी मला मिळाली आणि ते मला माहीत होतं त्यांचं. तर मी त्यांना विचारलं की ऐसा कोई प्रावधान है क्या की संसद इस पर कानून बना सकती है. मग त्यांनी सांगितलं की असा प्रावधान आहे आणि मग त्यांनी दोन गोष्टींचा उल्लेख केला. एक तर अनुच्छेद 249 ज्या अंतर्गत संसद असा कायदा करू शकते 249, आणि दुसरं आहे 7व्या अनुसूचीतील सूची 1 पद 67. या दोन तरतुदीच्या अधीन या संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे असं झालं. बोधगयाचा कायदा जो आहे हा कायदा बिहार सरकार बदलणार नाही हे आमच्या लक्षात आलं होतं. कारण आतापर्यंतचे प्रयास झाले सगळे, तिथे आंदोलनं झालीत, प्रधानमंत्र्यांनी लिहिलं, गृहमंत्र्यांनी लिहिलं, यांनी लिहिलं, अल्पसंख्याक आयोगाचा वगैरे वगैरे आहे आणि त्यामुळे मग हा सगळा निर्णय घ्यावा लागला आणि मग अशा पद्धतीने ते आंदोलन दिल्लीला शिफ्ट झालं. 2009ला भेटीगाठी सुरूच होत्या. या सगळ्या प्रकारामध्ये आम्हाला सगळ्यात महत्त्वाची मदत जी झाली ती विलास मुत्तेमवारांची झाली. त्यावेळी ते मंत्री होते. जेव्हा केव्हा आम्हाला दिल्लीला जायचं असेल, कोणाला भेटायचं असेल तर विलास मुत्तेमवार आमची व्यवस्था त्यांच्या बंगल्यामध्ये करायचे. परंतु त्यांच्या माध्यमातून सोनिया गांधींची भेट झाली. जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांना हा जेव्हा प्रश्न सांगितला तेव्हा त्यांनी म्हटलं की आपण स्वतंत्रपणे बसूया. स्वतंत्रपणे बसलो. त्यावेळी अंतुले अल्पसंख्याक मंत्रालयाचे मंत्री होते, त्यांच्याशी संपर्क झाला, प्रधानमंत्र्याच्या कार्यालयाशी संपर्क झाला, सगळं काही झालं. परंतु तरीही हा प्रश्न काही मार्गी लागला नाही दिल्लीमध्येही. त्यानंतर ही जी प्रोव्हिजन सांगितलेली आहे 249ची, या प्रोव्हिजनच्या अंतर्गत एक तरतूद अशी आहे, मी जर केंद्राने कायदा करावा असं वाटत असेल तर तरतूद अशी आहे की प्रस्ताव राज्यसभेमध्ये आला पाहिजे आणि राज्यसभेने प्रस्ताव आल्यानंतर 2/3 बहुमताने तो प्रस्ताव राज्यसभेने स्वीकारला तर संसद त्या विषयासंबंधात कायदा करण्याची पुढे जबाबदारी स्वीकारेल, पुढे संसदेच्या माध्यमातून कायदा होईल अशी ती तरतूद होती. मग आमचा शोध सुरू झाला की राज्यसभेत कोणी आमचा प्रस्ताव मांडेल का. 2007च्या पासून शोध सुरू झाला, कोणी असा प्रस्ताव मांडेल का. सर्व प्रकारचे प्रयास केले परंतु प्रस्ताव पारित हो न हो, प्रस्ताव मांडणारा एकही खासदार आम्ही शोधू शकलो नाही. लक्षात आलं का. सगळ्यांकडे गेलो आम्ही. हे डॉक्युमेंट 400 खासदारांपर्यंत पोहोचवलं आम्ही. अनेकांच्या गाठीभेटी घेतल्यात, सगळ्याच पक्षांच्या गाठीभेटी घेतल्या. दिल्लीला आणण्याचं कारण एवढंच की बिहार विधानमंडळामध्ये आमचं कोणीच प्रतिनिधित्व नाही आहे. रामविलास पासवानशी आम्ही बोललो, असेल नसेल त्या सगळ्या खासदारांशी आम्ही प्रयास केले, परंतु हे आमचं अपयश आहे की राज्यसभेत प्रस्ताव मांडणारा, प्रस्ताव पारित हो न हो, त्या फोरमवर तो प्रस्ताव यावा हा मुख्य उद्देश होता. प्रस्ताव मांडणारा कोणीही आम्हाला भेटला नाही. आणि मग 2009ला मोठं एक रामलीला मैदान, ते जंतर मंतर, करीब 1 लाखाच्या वर त्या आंदोलनामध्ये सहभाग, एक मोठं रॅली काढण्यात आली, मोठं आंदोलन काढण्यात आलं आणि कदाचित ते शेवटचं असावं. भंतेजींनंतर त्या आंदोलनातून निवृत्त झालेत आंदोलनातून. परंतु या महाबोधी महाविहार मुक्तीच्या प्रयत्नातून मुक्त झालेत असा त्याचा अर्थ नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे आजही सर्वोच्च न्यायालयात केस दाखल आहे. ती केस त्रिपुराच्या एका भंतेने दाखल केलेली आहे. भंतेजी त्याच्यामध्ये एक पार्टी म्हणून जॉईन झालेले आहेत आणि भंतेजी सर्वोच्च न्यायालयामध्ये ती केस आजही भांडत आहेत. तर अशा पद्धतीने हे आंदोलन आहे. इथपर्यंत भंतेजीचं आंदोलन आलं
हा प्रश्न जेव्हा आता 2010पर्यंत ते आंदोलनात होतो मी, कुठे ना कुठेतरी बनतेजीशी जोडलेला असल्यामुळे आज जेव्हा या प्रश्नाचा मी विचार करतो तेव्हा असं दिसतं की या प्रश्नाचे 2-3 आयाम आहेत असं मला वाटतं. पहिला तर धम्माचा प्रश्न आहे, प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने महाबोधी महाराज प्रश्न सोडवतो. धम्माचा प्रश्न आहे, धम्माचा प्रश्न आहे आणि आम्ही म्हणतो की हे बौद्धांचं स्थान आहे, सम्राट अशोकाने निर्माण केलेलं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो अर्थ मी सांगितला अनुच्छेद 26चा, त्या आधारावर असं म्हणतं की तुमचं श्रद्धास्थान पण तुम्ही निर्माण केलेलं असेल तरच तुम्हाला त्याच्या प्रबंधनाचा हक्काचा दावा करता येतो. बुद्ध सम्राट अशोकाने निर्माण केलेलं आहे, हे सगळं आहे. असं असताना हा आमच्या धम्माचा प्रश्न आहे. धम्माचा प्रश्न म्हणून जेव्हा आम्ही मांडतो तेव्हा वर्तमान परिस्थितीमध्ये आम्ही अल्पसंख्याक धम्म आहोत, आम्ही अल्पसंख्याक आहोत. आणि मग अल्पसंख्याक असताना जर आम्हाला हा प्रश्न सोडवायचा असेल तर आमच्या स्ट्रॅटेजीज काय असाव्यात याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. हा विचार केला गेला पाहिजे, एक भाग. दुसरं असं की हा प्रश्न संविधानिक आहे. संविधानिक आहे या अर्थाने असं म्हणतो की महाबोधी महाविहाराचं प्रबंधन आमच्या स्वाधीन असावं, हा आमचा मूलभूत हक्क आहे, हा आमचा मूलभूत हक्क आहे. आणि मग मूलभूत हक्क आहे आणि आमच्या मूलभूत हक्कावर आघात होतो असं म्हणून या प्रश्नाला व्यापक करता येईल का, इतरांचं समर्थन प्राप्त व्हावं त्याकरता या प्रश्नाला धम्माच्या आधारावर आम्ही सीमित होतो, आमच्या पुरते होतो. परंतु या प्रश्नाला जर हा मूलभूत हक्काशी संबंधित प्रश्न आहे आणि भारताचा नागरिक म्हणून जर कोणाचाही मूलभूत हक्क नाकारला जात असेल तर त्याच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी इतर नागरिकांनी त्याच्यासोबत उभं राहावं, याला आपण लोकशाही म्हणतो. अशा प्रकारे आपण संविधानाला इंटरप्रिट करतो. संविधान आम्हाला अनुकूल आहे. एका अनुच्छेदाचा उल्लेख आणखीन आवश्यक आहे, तो अनुच्छेद आहे अनुच्छेद 13. अनुच्छेद 13 या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अनुच्छेद आहे. अनुच्छेद 13 म्हणतो की संविधान लागू होण्यापूर्वीच्या लगतच्या भूतकाळामध्ये मूलभूत हक्काच्या अध्यायात जे काही हक्क दिलेले आहेत त्या हक्काला विसंगत किंवा त्या हक्काला हानी पोहोचवणारे कोणतेही कायदे अस्तित्वात असतील तर ते कायदे निरस्त झाले पाहिजेत, ते कायदे निरस्त झाले पाहिजेत असा संविधानाचा आदेश आहे अनुच्छेद 13च्या अधीन. हा कायदा 1949चा आहे. म्हणून तुम्हाला मी 1949 आवर्जून सांगत होतो की 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं, त्यापूर्वीचा हा कायदा आहे. हा कायदा अनुच्छेद 25 अनुच्छेद 26 या दोन्हींचं अतिक्रमण करतो, हे दोन्हींचे आम्हाला दिलेले हक्क नाकारतो आणि त्यामुळे संविधानाच्या प्रावधानानुसार हा कायदा तसाही निरस्त व्हायला पाहिजे, पण कोणतरी घोषित करावं लागतं की हा कायदा निरस्त करतो म्हणून, आणि त्या ठिकाणी नवीन कायदा. तरीही हा कायदा निरस्त झालेला नाही. संविधानाच्या सगळ्या या संबंधीच्या तरतुदी आम्हाला अनुकूल आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय यामध्ये कोट करण्यात आलेले आहेत, जे निर्णय असं म्हणतात की 2 अटी पूर्ण कराव्यात. तुमचं धर्मस्थळ असावं आणि तुम्ही निर्माण केलेलं असावं, तर त्याच्या प्रबंधनाचा अधिकार तुम्हाला प्राप्त व्हावा, याचे निर्णय यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि या दोन्ही अटीवर सर्वोच्च न्यायालयाचे पूर्वीचे निकाल आणि संविधानाच्या तरतुदी आम्हाला अनुकूल आहेत. वर्तमान परिस्थिती मोठी कठीण आहे. भंतेजीचे जे वकील आहेत त्यांचं नाव मी विसरलो. भंतेजी मला घेऊन गेले होते काही दिवसापूर्वी, 5-6 महिने झाले असतील, की तुमको बहुत मालूम है, चलो मेरे साथ. चलो तो चलो, चालले आपले. गेलो, त्यांच्याबरोबर बसलो. ते मला कधीतरी ते मंत्री होते, अल्पसंख्याक मंत्री होते, सलमान खुर्शीद, राईट. 2-4 दिवस झाले नाव आठवायचा प्रयत्न करतो, नाव मला आठवतं, सलमान खुर्शीद. काय माहीत कसं ओळख होतं ते ओळख, त्यांनी ओळख दाखवली, जवळ येऊन बसले, चर्चा झाल्यात. इंटरेस्टिंग आहे आंदोलनाच्या दृष्टीने. कधी कधी सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय आपण स्वीकारतो. त्यांचं म्हणणं होतं, हळूच बोलले ते, डू यू फील दॅट दिस कोर्ट कॅन गिव्ह यू जस्टिस? डू यू फील रिअली दॅट दिस कोर्ट कॅन गिव्ह यू जस्टिस?
हे कोर्ट तुम्हाला न्याय देऊ शकतं असा तुमचा विश्वास आहे का? काय म्हणतात सलमान खुर्शीद, हे न्यायालय तुम्हाला न्याय देऊ शकतं असा तुमचा विश्वास आहे का? म्हणजे न्यायालयाचा जेव्हा आपण विचार करतो, कारण आता पर्याय दोनच आहेत, एक तर बिहारचं विधानमंडळ किंवा दिल्लीचं संसद, तिसरा पर्याय न्यायालय आहे. बिहारचं विधानमंडळ कायदा करणार नाही हे आमच्या अनुभवातून स्पष्ट आहे. दिल्ली एवढ्याच करता आम्ही प्रयास केले की दिल्ली कदाचित बिहारपेक्षा अधिक सेक्युलर असेल. आम्ही कनिमोजीपर्यंत गेलो, कनिमोजीची भेट घेण्याचा प्रयत्न केला की तिला तामिळनाडूची आहे, तिला काय घेणं देणं आहे त्या बिहारशी, कमीत कमी ती तरी आमचा प्रस्ताव मांडेल. आम्हाला प्रस्ताव मांडणं महत्त्वाचं होतं, पाहूया पुढे काय होतं ते. परंतु आम्हाला रामविलास पासवानांनी आम्हाला मदत नाही केली, BSPने आम्हाला या बाबतीत मदत नाही केली, मायावतीजीने तर भेटच नाही दिली आम्हाला, खेदाने म्हणावं लागतं, BSPने मदत नाही केली. कोणीही आम्हाला राज्यसभेत हा प्रस्ताव मांडण्याकरता, सोनिया गांधींनी सगळे प्रयास केलेत पण आम्ही प्रस्ताव मांडतो असं नाही म्हटलं, प्रस्ताव मांडतो असं नाही म्हटलं, कोणीही आम्हाला मदत केली नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर कदाचित या प्रश्नाला हा एक आयाम दिला, हा प्रश्न संविधानाशी संबंधित आहे, हा सर्वांचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालय अनुकूल आहे की नाही याला माहीत नाही, तर हे सर्व पर्याय नजरेपुढे ठेवून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनकर्त्यांनी आपल्यापुढे काय काय पर्याय उपलब्ध आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. कारण आमच्या चुका झाल्या असतील, आमच्या उणिवा झाल्या असतील, जे काही आम्ही केलं नसून भंतेच्या नेतृत्वात, ते ठीक आहे, आम्ही अपयश आलं असं आम्ही मान्य करतो. परंतु यातून जर काही शिकता आलं, कारण परिस्थिती गंभीर आहे, काही संविधानाच्या तरतुदी सोडल्यात, सर्वोच्च न्यायालयाचे मागचे निकाल सोडलेत, तर बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांना स्वाधीन होण्यासाठी सर्वोच्च न्यायालय, पार्लमेंट आणि बिहार विधानमंडळ यापैकी काहीही सध्या तरी अनुकूल नाही. अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन नव्याने सुरू झालेलं आहे. हे आंदोलन सुरू झालं, आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांचं निश्चितच अभिनंदन केलं पाहिजे, कारण प्रश्न जिवंत ठेवावे लागतात. प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे, अत्यंत चांगली बाब आहे. आपण त्याच्या मंगलकामना देतो, त्या आंदोलनात सहभागी होऊ, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या आंदोलनात सहभागी व्हावं. आणि हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असेल तर अधिक चांगला आहे. तर अशा पद्धतीने हा महाबोधी महाविहाराचा प्रश्न आहे आणि अशा पद्धतीने या आंदोलनाची भूमिका आहे. या निमित्ताने अनेक वर्षानंतर आणखी या आंदोलनाविषयी तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. हे डॉक्युमेंट आणि हा कायदा ज्यांना कोणाला हवा असेल तो आहे, त्याच्या कॉपीज तुम्हाला केव्हाही करता येतील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. मी इथे समाप्त करतो. थँक्यू.